गांव में जीआर कंपनी द्वारा सड़क का काम चल रहा है। हालांकि इस सड़क की दोनों ओर बनी दीवारों के कारण गांव दो भागों में बंट गया है। इसीलिए ग्रामीण लोग, विद्यार्थियों और मवेशियों को सड़क पार करने के लिए 30 मीटर की जगह लगभग 800 मीटर चलना पड़ेगा। इसलिए 5 ग्रामीणों ने 5 सुरंगों के निर्माण की मांग को लेकर सोमवार को सुबह 9 बजे वरुण में बस स्टैंड के सामने विरोध प्रदर्शन किया। गांव में चल रहे सड़क निर्माण के कारण गांव दो भागों में बंट गया, इससे कि स्थानीय लोगों को सड़क पार करने में काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इन समस्याओं के समाधान के लिए नागरिक विधायक देवराम भोंगले संबंधित अधिकारी राजुरा से संपर्क करें। उप विभागीय अधिकारी तहसीलदार को बयान दिया। हालांकि कोई समाधान नहीं निकलने पर सोमवार को कुछ समय के लिए स्थिति तनावपूर्ण हो गई, जब ग्राम पंचायत सदस्य और गुस्साए ग्रामीण सड़कों पर उतर आए। माझं नाव मंगला गोवर्धन राऊत, वरुड रोड। तुम्ही जे रस्त्याचे काम थांबवलेले आहे ते कशाबद्दल थांबवले आणि तुम्हाला काय हवा आहे? आमच्या गावामध्ये रस्त्याचं काम सुरू झालं तेव्हा आम्हाला रस्त्याची काही तेवढी कल्पना नव्हती, परंतु या रोडच्या कामामुळे आमच्या गावाचे 2 भागात विभाजन झाले आहे आणि इकडून तिकडे जर क्रॉस करायचा राहिला रस्ता तर स्मशानभूमी ते इंदिरा रोड इंदिरा शाळा आहे ना, तिथपर्यंत पायदळ जावं लागते। जवळपास 1 किलोमीटरचा फेरा पडतो। तेवढ्या लांब आमची मुलं किंवा असे कोणी म्हातारी लोक किंवा जनावर जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे आम्हाला असं मध्यंतरी गावाच्या अंडरग्राउंड नाही का बोगदा तयार करून देण्यात यावा जाण्या येण्यासाठी। नाव काय आपलं? माझं नाव मयूर महादेव जानवे आहे। मी वरुड मध्ये राहतो। आणि जे काल तुम्ही जे धरणं आंदोलन केले, जिथं हायवेचं रोडचं काम सुरू आहे तिथं तुम्ही काल खूप लोक धरणं आंदोलन केले होते की आम्हाला बोगदा पाहिजे म्हणून। आणखीन काय काय समस्या आहे तुमच्या हे सांगा। काही समस्या म्हणजे एकच आमची समस्या आहे की रोड आहे जो आता नवीन रोड बनत आहे हायवे, तो कसा आहे की इंदिरा विद्यालय ते जवळपास इथून अर्धा किलोमीटर दूर आहे। तिथून ते डायरेक्ट समशानभूमी पर्यंत आम्हाला म्हणजे जाया येण्याकरता रस्ता आहे, म्हणजे तिथून तर डायरेक्ट समशानभूमी इतका आम्हाला दूर पैदल चालत यावं लागेल। आणि बोगदा म्हणजे आम्हाला बोगद्याचीच गरज आहे, कारण की जर इमर्जन्सी पेशंट राहिले, काही काम राहिलं, अडलं पडलं आणि लहान मुलं आहे आणि ते इंदिरा विद्यालय इथून येतात आणि लहान मुलं आहे आणि ते वरतून येऊ शकत नाही, ते डायरेक्ट आले तर तिकडून इंदिरा विद्यालयाच्या पुढून आणि डायरेक्ट शमशानभूमी ते एवढ्या डिस्टन्स वरून त्यांना यावं लागेल। आणि समस्या तेच आहे आमची की इमर्जन्सी पेशंट वगैरे राहिलं रोडच्या तिकडून आहे, तर आम्ही कशा प्रकारे जाणं येणं करायचं त्याबद्दल आम्ही आंदोलन करीत आहे। कालच झालेलं होतं, रिपीट करणार आणि तेच जोपर्यंत काही पुढून येणार नाही तोपर्यंत आम्ही ते